कुठे गेली होतीस? विक्रमला भेटायला. कसा आहे विक्रम? ठीक आहे. मग तू एवढी नर्वस काय आहेस? काका, दादूंच्या अटी पूर्ण करण्यासाठी विक्रमने त्याचं घर सोडलंय. म्हणजे दादूंच्या अटी तो नक्की पूर्ण करेल याची खात्री आहे मला. पण विक्रमची आता काळजी वाटते. तो कुठे राहील, कसा राहील, काहीच कळत नाहीये. काका, तुला काय वाटतं, विक्रम आपल्यासारखं सामान्य आयुष्य जगू शकेल? का नाही जगू शकणार? त्यांनी त्याचं घरही सोडलंय ना. हो, घर सोडलंय माझ्यासाठी. काका, खरंच मी किती लकी आहे ना. विक्रम सारखा जीवापाड प्रेम करणारा साथीदार मला मिळाला. आता फक्त दादूंच्या अटी पूर्ण करण्याची मी वाट पाहते. एकदा का असं घडलं ना की मग तुझ्या आयुष्यातलं खूप मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे. हो ना देव? हे असं व्हावं असं मलाही खूप मनापासून वाटतंय. थँक्स काका. बोललात तुम्ही विक्रम भाऊजींशी? हो बोललो. काय म्हणाले ते? वेड लागलाय त्यांना, वेड. त्या म्हाताऱ्यानं आणि त्या देवयानीनं पुरतं झपाटलंय त्यांना. स्वतःची फिकीर नाही, घरच्यांची फिकीर नाही, स्वतःच्या इब्रतीची फिकीर नाही. पण कुठवर चालणार आहे? एकदा प्रेमाचं भूत उतरलं ना की आपसूक परत येतील. हो, पण तुम्हाला आनंदच होत असेल नाही का? कारण तुम्ही म्हणाला होतात एक ना एक दिवस तुम्ही एकटे पडाल म्हणून. आज आम्ही एकटेच पडलो. दोन्ही भाऊ सोडून गेले, कोणी नाही याजवळ. खुश असाल ना तुम्ही? असं हे तुमचं फ्रस्ट्रेशन आमच्यावर काढून काय उपयोग आहे? शत्रू नाही होत आम्ही तुमचे, हितैषी आहोत. म्हणून तर तुम्हाला झालेला हा त्रास बघवत नाही आम्हाला, आणि न राहून पुन्हा पुन्हा बोलायला येतो तुमच्याशी. याच देवयानीशी लग्न करून द्यायला निघाला होतात ना विक्रम भाऊजींचं? आणि आज त्याच देवयानीसाठी भाऊजींनी घर सोडलं म्हणून इतका त्रास होतोय तुम्हाला? तेव्हा ना एक गोष्ट तुमची चांगल्याच लक्षात आली असेल. कितीही जोर जबरदस्ती केली तरी विक्रम भाऊजी देवयानी शिवाय या घरात परत येणार नाही. कधी कधी तर आमच्या मनात असाही विचार येतो, खरंच तुम्हाला भाऊजींची काळजी वाटतेय की स्वतःच्या बदनामीची भीती वाटतेय म्हणून इतका त्रास करून घेताय तुम्ही? अनेक वर्षांनी विक्रम भाऊजींना त्यांचं खरं प्रेम मिळालंय म्हणून तर ते मिळवण्यासाठी धडपडतायत. ते स्वतःची स्वतंत्र ओळख मिळवण्यासाठी धडपडतायत. नका त्यांच्या मार्गात अडथळा बनू. आपल्या हातून जर कुणाचं काही चांगलं होत नसेल तर कमीत कमी कुणाचं काही वाईट घडणार नाही ही तरी काळजी घेतली पाहिजे माणसाने. एक गोष्ट लक्षात ठेवा, पाप पुण्याची बेरीज वजाबाकी तळहातावरच्या एका आयुष्य रेषेसारखी याची याच जन्मी करावी लागते. नका उगीच पापाचे धनी होऊ तुम्ही. हॅलो साक्षी. हॅलो देव, साक्षी बोलते. साक्षी, कशी आहेस तू?
आणि राज? मी बरी आहे, राज सुद्धा ठीक आहे. मला सांग, तू कशी आहेस? घरात सगळे कसे आहेत? आम्ही सगळे बरे आहोत. आता फक्त तुझी घरी यायची वाट पाहतोय. देऊ, मी ज्या कामासाठी आले ना ते आटपलं की लगेच घरी परत येईन. आणि मला पूर्ण खात्री आहे राज लवकरच चांगल्या मार्गाला लागेल. पण विक्रमचं काय? प्रगती कुठपर्यंत आली आहे? साक्षी, विक्रमबद्दल तुला मी सांगितलं ना तर तुझा विश्वासच बसणार नाही. का? काय झालं? आत्तापर्यंत जे काही घडलं, तो माझ्याशी जसा वागला त्याचा त्याला खूप पश्चात्ताप होतोय असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांनी माझ्या प्रेमाचा स्वीकारही केला. काय सांगतेस काय तू? हो साक्षी, आणि माझ्याशी लग्न करायचं म्हणून दादूंनी घातलेल्या सगळ्या अटीही त्यांनी मान्य केल्यात. साक्षी, एवढंच नाही, त्यासाठी त्यांनी त्याचं घरही सोडलंय. काय? विक्रमने तुझ्यासाठी स्वतःचं घर सोडलं? हो साक्षी, माझ्यासाठी तो जे काही करतोय ना ते पाहून त्याच्याबद्दलचा आदर आता अजूनच वाढलाय. साक्षी, आता मी राजघराण्याची सून होईन की नाही माहित नाही, पण मला हवं असलेलं माझं प्रेम मला परत मिळालंय. आता लवकरच लग्नाची तारीखही ठरेल. म्हणूनच तुला सांगते, तुझं काम लवकर आटप आणि लवकर घरी ये. मी लवकरच परत येईन. देऊ, बरं झालं तू मला ही बातमी दिलीस. जर विक्रम एवढा बदलू शकतो तर देऊ, मला खात्री वाटते की मी राजला नक्कीच बदलायला भाग पाडेन. बाय. ठेव फोन. बाय. हॅलो. हॅलो, आम्ही रणवीर राजे बोलतोय. नमस्ते भैया साहेब. काय काम होतं? आम्हाला बोलायचंय तुमच्याशी. बोला ना. नील राजांच्या आयुष्यात पुन्हा येऊन तुम्ही फार मोठी चूक केली आहे. आपल्यामध्ये झालेला सौदा तुम्ही मोडलाय. केवळ तुमचं नशीब बलवत्तर म्हणून त्यावेळेस आम्ही तुम्हाला शिक्षा केली नाही. पण पुन्हा नवीन चूक करून आम्हाला शिक्षा करायला भाग पाडू नका. आता माझं काय चुकलं? तुम्हाला माहितीच आहे, आदित्य राजाने देवयानीशी लग्न करण्यासाठी घर सोडलंय. त्यांना तुमच्याकडे आसरा देण्याची चूक करू नका. ही चूक केलीत तर तुम्हाला पुन्हा नील राजांपासून दूर जायला लागेल. आणि जमलं तर हे नील राजांना पण समजावून सांगा. कोणाचा फोन होता? रागिणी, काय झालंय? कोणाचा फोन होता? भैया साहेबांचा फोन होता. भैया साहेबांचा? काय म्हणाले? पुन्हा एकदा धमकी देण्यासाठी फोन होता त्यांचा. आता कशाबद्दल धमकी? त्यांची अशी इच्छा आहे की आपण विक्रम भाऊजींना आपल्या घरात आसरा देऊ नये, शिवाय विक्रम भाऊजी आणि देवयानीच्या लग्नासाठी मदतही करू नये. दादू. येस. दादू, विक्रम समोर तुम्ही ज्या अटी ठेवल्या होत्या ना त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याचं घर सोडलंय. व्हेरी गुड. आता माझी खात्री आहे तुमच्या अटी तो नक्की पूर्ण करेल. देऊ, त्याने घर सोडलं हे मान्य आहे, पण त्या माझ्या अटी पूर्ण करण्यासाठी घर सोडलं की नाही हे आपल्याला अजून कळायचं आहे. दादू, देव, याने घर सोडणं सोपं आहे, घराशिवाय जगणं फार अवघड आहे. आता तुझ्या विक्रमची खरी परीक्षा आहे. आणखी एक, आज जरी त्यानं घर सोडलं असलं तरी ते तुझ्यावरच्या प्रेमामुळे सोडलं का मी त्याचा अहंकार दुखावला म्हणून सोडलं हे अजून आपल्याला कळायचं आहे. दादू, त्याने स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी घर सोडलंय. हो,
आता तो राजे शिर्के नाही, श्रीमंत नाही, कुठल्याही कंपनीचा MD नाही, फक्त विक्रम. मलाही त्याच्याकडनं हेच अपेक्षित होतं. आणि तुला एक सांगतो देवया, त्या अटी पूर्ण करता करता हळूहळू त्याला त्याच्यातल्या माणसाचं दर्शन होत राहील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच आहे, नाही का? साक्षी. हे साक्षी. साक्षी. राज आता बोल. ती तुमची श्रावणी कशी आहे ग? मध्येच कशी काय श्रावणी आठवली तुला? काय नाही, अशीच. कशी आहे ना ती? वेगळीच आहे. म्हणजे तुम्हा दोघींची बहीण शोभत नाही ती. हे तिला मॉडेल व्हायचं होतं ना. एकंदर तिचा स्वभाव बघता कठीण वाटतंय. राज, पण आता ती बदलली आहे. बदलली आहे? श्रावणी बदलली आहे? हो राज, तिला जे हवं होतं ना ते तिने तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवलं. सुरुवातीला ती काकूसारखं विचित्र वागायची, सगळ्यांवर जळायची, पण आता तसं नाहीये. ती खरंच खूप बदलली. पण श्रावणी बदलू शकेल असं खरंच वाटत नाही. किती उद्धटासारखी वागायची ती. एखादी व्यक्ती इतकी बदलू शकेल? या सगळ्याला तिचा आत्मविश्वासच कारणीभूत ठरला. म्हणजे राज, माणसात जिद्द हवी. एखादी गोष्ट जर आपल्याला हवी असेल तर त्यासाठी स्वतःत आत्मविश्वास निर्माण करायला हवा. तरच माणूस यशापर्यंत पोहोचू शकतो. स्वतःचं नशीब बदलण्यासाठी मनगटात ताकद हवी. परिस्थितीला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये राज. आज आपल्याबरोबर जे घडतंय तेही बदलू शकतं. तू मनावर घेतलंस तर. साक्षी, तू दोन वेगळ्या गोष्टींची गल्लत करतेस. तू माझी आणि श्रावणीची तुलना का करतेस? तिचे आणि माझे मार्ग वेगळे आहेत. आणि तू तिच्या इच्छाशक्तीच्या गोष्टी करतेस ना. तरी मी आज माझ्या इच्छाशक्तीच्या जोरावरच तुझ्या समोर आहे. तू हे जे सगळं बोलतेस ना ते कथा कादंबऱ्यातच शोभून दिसतं. राज, माझ्या बोलण्याचा नीट विचार कर. साक्षी, तुझ्या त्या श्रावणीसारखं मलाही बदलायला आवडलं असतं, पण आता ते शक्य नाही. राज, का शक्य नाहीये? तू माफीचा साक्षीदार हो राज. हवं तर मी बोलते इन्स्पेक्टर वागड्यांशी. ते तुला हातून तू जर मला हेच सांगायला आली असशी तर खूप मोठी चूक केली आहे साक्षी. हे सगळं त्या वागळेने तुझ्या डोक्यात भरवलंय. हा मला अडकवायचा प्लॅन आहे, पण तसं कधीच होणार नाही. राज, तसं नाहीये. तसंच आहे साक्षी, तसंच आहे. तू वागळे खूप हुशार माणूस आहे. तो तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून माझी शिकार करायचा प्रयत्न करतो, पण ते कधीच शक्य होणार नाही. कधीच नाही. साक्षीला परत बोलावून घेण्याचा विचार तुम्ही सगळे अजूनही का नाही करत आहात? तिला आज घराबाहेर पडून किती दिवस झाले. बघा, तुम्ही शांत बसणार असलात तरी आता मी शांत बसणार नाही. देऊ तू मला वागळे साहेबांचा नंबर दे, मी त्यांना फोन करते आधी. अगं आई, आई मग घाई करू नकोस. तू बस आधी इथे. बस 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 बस. हे बघ आई, साक्षी ज्या कामासाठी गेली आहे ना ते काम पूर्ण झालं की ती लगेच परत येईल. देऊ, अगं तुला कळत कसं नाहीये? राज बरोबर राहणं म्हणजे साक्षीच्या जीवाला सुद्धा धोका नाही का होऊ शकत? आणि तसंही एक तरुण मुलगी इतके दिवस घराबाहेर राहते, आपण लोकांना काय उत्तर देणार आहोत? कुणाकुणाची तोंड बंद करणार आहोत आपण? हे बघ, बाहेर याची चर्चा सुरू होण्यापूर्वीच आपण साक्षीला परत बोलवून घ्यायला हवं, एवढं मला समजतंय. आणि तुम्हाला जर जमत नसेल तर मी करते ते काम. मला दे तू नंबर वागळे साहेबांचा आधी. वहिनी, हे बघ, साक्षी आपल्याला फोन करतच असते ना. हो आई,
अगं 2 दिवसापूर्वीच नाही का बोलले मी तिच्याशी. आणि तसंही मी तिला फोन करून कॉन्टॅक्टमध्ये असतेच. तू खरंच काळजी करू नकोस. देव, माझी समजूत काढायचा प्रयत्न करू नकोस. काही उपयोग होणार नाहीये त्याचा. तिला परत बोलवूनही काही उपयोग होणार नाही. कारण तुम्ही ज्यांना घाबरून तिला परत बोलवताय ना, त्या लोकांनी तिच्याबद्दल चर्चा करायला सुरुवातही केली. अभिलाषा, माझ्यावर ओरडण्यापेक्षा बाहेर जाऊन लोकांची तोंड बंद करा. अहो, परवा मी प्रेमाकडे गेले होते. तिथे बऱ्याच मैत्रिणी आल्या होत्या. मला म्हणतात कशा, अभिलाषा तुझी ती साक्षी अतिरेक्याबरोबर पळून गेली का? आता मी त्यांना काय उत्तर देणार, तुम्हीच सांगा वहिनी. अभिलाषा तू काहीही बडबडू नकोस. आम्हाला माहिती आहे बाहेर लोक काहीही बोलत नाहीयेत. हे बघा, मी जे ऐकलं ते सांगितलं. बाकी तुमचं तुम्ही बघा. वहिनी, तू तिचं बोलणं काही मनावर घेऊ नकोस. मकरंद, मी अभिलाषाचं बोलणं नाही मनावर घेते, पण आज जे अभिलाषा बोलतीये तेच उद्या बाहेरचे लोक बोलायला काही वेळ लागणार आहे का? ते काही नाही. काही करून तुम्ही आधी साक्षीला परत बोलवून घ्या. अगं आई, साक्षी ज्या कामासाठी गेली आहे ना, ते आता लवकरच पूर्ण होईल. तूच जर अशी खचलीस तर तिची आत्तापर्यंतची मेहनत फुकट नाही का जाणार? आई, अजून थोडे दिवस थांब. तिचं काम एकदा संपलं ना की आपणच तिला इथे बोलवून घेऊया. करा, काय वाटेल ते करा. अगं आई, अगं आई, आई प्लीज रडू नकोस. तुम्ही का करताय सगळं? का करताय सांगा ना. आम्हाला अडचणीत आणण्यासाठी ना? कशाबद्दल बोलताय तुम्ही? हो, आम्ही तुम्हाला का अडचणीत आणू? तुम्ही आमच्याशी असलेलं भावाचं नातं विसरला असाल, पण आम्ही विसरलेलो नाही. भैया साहेब, आता तरी खोटं वागणं सोडून द्या. नाही, आम्हाला माहिती आहे तुम्ही हे जे सगळं करताय ना, हे आमच्यासाठी नाही, स्वतःची बदनामी होऊ नये म्हणून करताय. कारण तुम्हाला आमच्यापेक्षा सुद्धा स्वतःची, स्वतःच्या घराण्याची इज्जत जास्त प्यारी आहे. पण एक लक्षात ठेवा भैया साहेब, तुम्ही काही केलं ना तरी तुम्ही आमच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. कारण मुळात ही लढाई आपल्या दोघांमधली नाहीये, ही लढाई आमची स्वतःची आहे, आमच्या प्रेमासाठी करत असलेली. आणि ती आम्ही एकटीच लढणार. भैया साहेब, तुम्ही स्वतःचं आयुष्य जगा आणि आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या. त्या का उगाच तुम्ही ढवळाढवळ करताय? तुम्हाला उत्तर हवंय ना? त्यासाठी तुम्हाला आम्हाला भेटावं लागेल. आहे तयारी? हो, तुम्ही घर सोडलंय, आमच्याशी नातं नाही. ठीक आहे, आहे आमची तयारी. कुठे आणि कधी भेटायचं तेवढं फक्त सांगा. सांगतो ना. ठीक आहे भैया साहेब. ठीक आहे, आम्ही वाट पाहतो.